नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। घुसलेले प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे आणि त्याच्या माध्यमातून जगात कुठं काय घडतं एका क्षणाला आपल्या समोर हजर राहतं। समोर हजर, कानावर नाही, डोळ्याला बघता येतं। आणि त्यामुळे काय घडतं हे आपण थोडंसं बारकाईनं निरीक्षण करणं, पाहणं, सांगणं आवश्यक आहे। गेल्या 2018 17-18 निवडणुका झाल्या होत्या, एक पिढी गेली। आता वडील नगरसेवक असतील, रिटायर झाले असतील, निवृत्त असतील, त्यांचा मुलगा म्हणतो तुम्ही घरात बसा, आता मला संधी द्या। काही लोकांच्या हुकल्या, अनेकांना उमेदवार या ठिकाणी मिळाल्यात, या भागात आहेत, तिकडे आहेत। आणि मला आठवण येते रणजित सिंहची या बाबतीत तिथं प्रकर्षानं जाणीव होते। राणा, त्याचे वडील, त्यांनी या भागाची जी सेवा केली, सातत्यानं बांधिलकी स्वीकारली आणि ही सेवेचं व्रत हे सातत्यानं राबवलं, प्रामाणिकपणे राबवलं। आणि मला वाटतं त्यांचाच वसा आणि वारसा, सेवेचा वारसा आता चालवण्याकरता या माध्यमातून आपल्याला नामी संधी आहे, ज्याचा उल्लेख आता योगेशनं बोलताना केला। अनेक योजना आपण केल्या, काय केलं हे या ठिकाणी सांगणं आणि त्याचं वाचन करणं किंवा तुमच्या समोर ते सगळं उद्धृत करणं, मला वाटतं हातच्या काकणाऱ्या आरशाची गरज नाही। काय झालं हे आपण पाहिलंय, इतिहासातल्या गतकाळातल्या आपण सर्व साक्षीदार आहात की किती योजना आपण खेचून आणल्या, अडचणी किती होत्या, नगरपरिषदेची परिस्थिती, आमदानी 98 आणि खर्चा रुपया। ही संस्था अशी आहे की उत्पन्नाची प्राप्ती नगरपरिषदेची किती होते, किती लोक टॅक्स भरतात, मधून या शहराचा आकार यावा। अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज, सडक, शिक्षण आणि आरोग्य हे महत्वाचे 7 इंडिकेटर्स आहेत जे माणसाच्या उन्नतीकरता कारणीभूत असतात। ते या शहरात खेचून आणली जावीत यासाठी सत्तेवर असो किंवा नसो सातत्यानं आपण प्रयत्न केला आणि पेटबीड करानं त्याला उत्तम साथ दिली, उत्तम आशीर्वाद दिला आणि त्यामुळे आम्ही हे करू शकलो, ही सेवा आपल्या चरणी रुजू करू शकलो, त्याचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान वाटतो। आणि पुढच्या भविष्यात पण येणारी सूत्र, आता नगराध्यक्ष पदाकरता ज्या उमेदवार आहेत त्यांचे यजमान पण डॉक्टर रवींद्र या ठिकाणीच आहेत। म्हणजे उमेदवार निवडतानाही नगर परिषद किती स्वच्छ पाण्यानं धुतल्यासारखी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। काय काय चर्चा होतात, कोण तिथं जातं, काय होतं, काय करतं, काय कमवतं, काय आणतं, काय नेतं, काय ठेवतं बाकी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे। त्यामुळे ही संस्था जी सर्वसामान्याच्या प्रत्येक बाबीशी निगडीत आहे। उद्या घरं, ज्याला घरं नाहीत त्यांना घरं देणं, ज्यांचे इनामी लँड आहेत त्यांचे इनामी लँड असतील तरी त्यांना घरं देणं, अशा प्रकारचे अनेक निर्णय। आजही बेघरांची संख्या खूप मोठी आहे। ते पाहत मोठे होत गेलो, राबवत गेलो, त्याला मूर्त स्वरूप आलंय। पण ह्या मूर्त स्वरूपाला शेवटी लोकांच्या सेवेमध्ये आपलं आणायचं असेल तर धडधडीत काही गोष्टी कराव्या लागतील। जसं जायकवाडचं बॅकवॉटरची योजना आपण या ठिकाणी आणली, जसा औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद हा राष्ट्रीय महामार्ग, आता इथून गाडीवर बसलं औरंगाबादला किंवा संभाजीनगरला काम असलं तर आता 1.5 तासात आपण जातो, मुक्काम न करता तिथं काम करून आपल्या घरी मुक्कामी येतो। हे कनेक्टिव्हिटीला आहे, जोडणी ज्याला म्हणता येतात, जोडणी रस्त्याची, रेल्वेची जोडणी आहे, तशी ही नॅशनल हायवे राष्ट्रीयच्या महामार्गाची जोडणी। राष्ट्रीय मार्ग हा मी त्या काळामध्ये आणि त्याची अलाइनमेंट कुठनं जावी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पलीकडनं जावी का अलीकडनं जावी, अनेक अशी चर्चा त्यावेळेस झाली। आणि आवर्जून मी त्यावेळेस सूचना केल्या होती की हा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग हा पेठबीडला जोडून जावा, आपल्या भागातला जोडून जावा। याच्या मागचा उद्देश हाच होता की आपल्या जमिनीला 4 पैसे अधिक मिळावेत। अति भाव मिळाला आणि कुठं रकमा ठेवल्यात त्या, परंतु मला वाटतं की निश्चितच कनेक्टिव्हिटी, जोडणी आणि त्या माध्यमातून होणारे फायदे
या परिसरातला या भागाला व्हायला पाहिजे होते. हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता आणि ते काही अंशी करण्यास माझा दावा नाही. आणि दावा मला वाटतं कधी आपल्याला होऊ नये की विकासाच्या सगळ्या योजना पूर्ण झाल्यात. बरंच काही आणखी या ठिकाणी खेचून असं MIDC झाली. MIDCची अवस्था आपण पाहता कशी येते. चांगली चालणारे उद्योग छोटी मोठी आपण सुरू केली, बँका सुरू केल्यात, छोटे मोठे उद्योग सुरू केले, पण त्याला भागणार नाही. आणखी काही कामं, आणखी काही योजना त्याला मूर्त स्वरूप देणं आवश्यक आहे. आणि नदीचं पात्र आपल्या या भागातून वाहत आहे. ही नदी आपलं वरदान आहे आपल्या शहराला मिळालेलं. जसं पाण्याची योजना त्या ठिकाणी होती, आपण जायकवाडी बॅकवॉटरवरून पाणी या ठिकाणी उचलून आणलं. अनेक लोक आता प्रचारात प्रसारात येतील, सांगतील, नानाविध रूपं दाखवतील, सोंग आणतील आणि दावा करतील विकासाचा. पण त्यांनी आपल्या भागात काय केलं, आपल्या परिसरात काय केलं, संधी मिळाली असताना काय केलं. आणि शेवटी जात दांडगे आणि धनदांडगे, जातीपातीवर आपण कधी आयुष्यात राजकारण केलं नाही. जातीपातीच्या नावानं मतं मागणार नाहीत, कधी आयुष्यात मागितले नाहीत. उलट जाती जोडा आणि समाज जोडा हे सूत्र आपण हातात घेतलेलं आहे. आणि त्याच व्यापक भूमिकेतनं सातत्यानं आता कोण कुठल्या जातीत जन्माला येईल, कोण कुणाच्या पोटात जन्माला येईल, कोण कुणाच्या घरी जन्माला येईल, ह्याचं काही कुंडली लिहिलेलं नाही. ह्याचं काही निदानाने भविष्य कोणी सांगितलेलं नाही. तो एकदा जन्माला आल्यावर त्या त्या कुटुंबामध्ये, त्या त्या जातीमध्ये, त्या त्या शहरामध्ये, त्या त्या वार्डामध्ये आपण त्या भागाचा विकास करणं, त्या शहराच्या विकासाप्रती आपलंही काय योगदान आहे, आपण पण देणं लागतो त्या समाजाचं. या व्यापक भूमिकेतनं सगळ्याला बरोबर घेऊन जाणं हे मला वाटतं ह्या पेडबीड करणारी दिलेली शिकवण, या बीड शहराला दिलेली शिकवण आहे. आणि ती शिकवण आपल्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी येत्या 2 तारखेला ही सगळी जी नावं या ठिकाणी उमेदवाराची आहेत, अमृत काका, गोरख मोमीन, कानगावकर, मीनाताई चव्हाण, प्रेम चांदणे, मीनाताई जाधव, परशुराम जाधव, मुक्ताताई सातपुते ढोरमारे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर ज्योती. दुसरे उमेदवार कुणाची तुलना मी या ठिकाणी करणार नाही, कुणाला मोठं लहान म्हणणार नाही. लेकराला कळतं सध्या, लेकराला काय चाललंय आणि कोण काय उमेदवार, कोण काय मागतं, कसं पुढे जात आहे आणि कसं पुढे जाणार आहे. ही सगळी गणितं, भूलथापा, दिली जाणारी आश्वासनं याचा ताळमेळ जुळतो का नाही, हे पुढे आपल्या कामाला येणार आहेत का नाही. ज्यांनी केलंय, आता पण करून दाखवलंय, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना नगर परिषदेत पाठवायचं का नाही, हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि नुसता तुमच्या वार्डापुरता नाही. पेडबीडची किमया अशी आहे, चमत्कार असा आहे की नुसतं इथं दिसत नाही, इथं लागलं तर अख्ख्या बीडमध्ये दिसतंय. त्यामुळे इथून पेटू द्या, निघू द्या बाहेर, विकासाची ज्योत निघू द्या. ज्योती नाव आहे, ही ज्योत पेटू द्या, सगळीकडे लागू द्या शहरामध्ये. आणि बीड शहराचं वाटतं ऐतिहासिक निकाल हा लागेल. एवढ्या मोठ्या संख्येनं 52 आणि 26 वार्ड 52 उमेदवार, नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार. तुमचं म्हणणं रास्त आहे, तुमच्या चेहऱ्यावर सगळ्याच्या बघून मला विश्वास आहे की एकदा शब्द इथं दिला निळाच्या वाड्यामध्ये. निळाच्या वाड्यात एकदा बैठक झाली आणि तिथे एकदा सगळ्यांनी शब्द दिला की ते उकडला जातो, हा मला विश्वास आहे.